नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। अभिधम्म एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टद्वारे रविवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी 8 ते 6 या वेळेत यासीन परदेशी शमीमुल्ला मैदान मोरबा रोड माणगाव येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर हे या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसंच दानशूर व्यक्तिमत्व CR सांगलीकर परिषदेचे उद्घाटक आहेत। नामवंत व्यक्तिमत्व डॉक्टर अनिल कुमार गायकवाड व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत। ज्येष्ठ समाजसेवक आणि उद्योजक अंकुशजी सकपाळ हे स्वागताध्यक्ष असून युवा नामवंत उद्योजक नरेशजी अहिरे, युवा नामवंत उद्योजक सुशांत मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचं परिषदेचे मुख्य संयोजक भदंत रत्नप्रिय थेरो आणि पूज्य भदंत शांतिरत्न महाथेरो यांनी सांगितलं। मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। 15 फेब्रुवारी 2015ला पहिली आंतरराष्ट्रीय परिषद माणगाव रेस्ट हाऊसच्या बाजूला जी काळ नदी आहे त्या ग्राउंडवरती ती परिषद झाली होती आणि त्यानुसार आता जवळपास मला असं वाटतं ही परिषद वारंवार प्रत्येक वर्षामध्ये साजरी होणं गरजेची होती, पण गेल्या 9 वर्षामध्ये इथे कुठल्याही प्रकारचं सामाजिक चळवळीला गती न मिळाल्यामुळे ही परिषद होऊ शकली नाही। विशेषतः ही जी आंतरराष्ट्रीय परिषद आपण 17 मार्च 2024 रोजी जी आयोजित केली आहे, एक मानव व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी, कारण की बुद्धाचा जो धम्म आहे हा मानव हितासाठी मानव कल्याणासाठी आहे। याच्यामध्ये जात पंथ धर्म या कुठल्याही गोष्टीला कुठल्या प्रकारचा थारा नाही आहे। म्हणून एक चांगल्या प्रकारची सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी संपूर्ण मानवाने जात पंथ धर्म सर्व सोडून फक्त एक मनुष्य प्राणी म्हणून आम्ही जगतोय, या अनुषंगाने त्याच्यामध्ये परिवर्तन व्हावं। आणि बाबासाहेबांनी जो संकल्प केला होता, मंत्रींनी सांगितल्याप्रमाणे की तो संकल्प होता भारत देश बौद्धमय करण्याचा। म्हणजे काय करायचं आहे, धर्मवाद करायचा आहे का नाही, तर या देशाला बुद्धिमान गुणवान नीतिवान शीलवान बनवायचं। या अनुषंगाने या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून हा संदेश आम्ही देऊ इच्छितोय आणि जे माणगाव तालुक्यातील नाही तर पूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व बाबासाहेबांच्या विचारवंत उपासकांना आणि उपासिकांना मी आपल्याला नम्रपणे आवाहन करत आहे की या आंतरराष्ट्रीय परिषदेला गट तट जे काही असेल ते सर्वस्व सोडून एकमताने या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थिती दर्शवून आपण मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा असे मी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या वतीने आवाहन करत आहे। उरणमधील ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी कोपरोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव रुग्णालय आहे। मात्र या रुग्णालयात रात्रभर डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे। रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करत रुग्णांना पनवेल नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावं लागलं आहे। उरणचे आजी आमदार महेश बालदी तसंच माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी जातीनं लक्ष घालून या रुग्णालयात डॉक्टर परिचारिका यांची रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी करत आहेत। लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने मावळ मतदारसंघात इंडिया आघाडीनं जोरदार तयारी केली असून इंडिया आघाडीचा मेळावा खालापुरात पार पडला। देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली असून संविधान संपवण्याचं काम भाजप सरकार करत आहे। लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन शिवसेना नेते आमदार सचिन अहिर यांनी या मेळाव्यात केलं। या मेळाव्यात इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह शिवसेना, शेकाप, काँग्रेस, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बोर्ली पंचतन येथील रॉयल स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात क्रीडा प्रेक्षकांना आणण्यासाठी पॅव्हेलियन बांधण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी निधी उपलब्ध करून दिलाय। महाराष्ट्र शासनाकडे याबाबत अशा प्रकारची तरतूद नसताना विशेष बाब म्हणून 50 लाख रुपयांचा निधी तटकरेंनी मंजूर केला। या कामाचं भूमिपूजन सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोर्ली पंचतन मुस्लिम समाज अध्यक्ष मोहम्मद अली परदेशी यांनी आप हमारे है और हम आपके असं बोलून त्यांना मौल्यवान पेन गिफ्ट दिलं आणि भविष्यात देशाचे पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई गोवा महामार्गालगत हायवे नाका ITI समोर भरवस्तीला टॉवरनं विळखा घातलाय। त्यामुळे येथील नागरिकांना अनेक प्रकारचे गंभीर व्याधींना सामोरं जावं लागत आहे। या ठिकाणी असलेल्या 2 मोबाईल टॉवरमुळे स्थानिक जनतेच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना याच ठिकाणी राकेश जैन या इमारतीवर 3रा टॉवर उभा राहत असल्याने स्थानिक रहिवाशात संतापाची लाट उसळली आहे।
मानवी वस्तीतील हानिकारक टॉवर हटवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शांतीनगर येथील स्थानिकांनी दिला आहे. पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये आमदार भरत गोगावले यांच्या विशेष प्रयत्नानं कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांचे अत्यंत जवळचे स्नेही प्रभाग क्रमांक 15 मधील कार्यतत्पर नगरसेवक विनायक दीक्षित यांच्या पाठपुराव्याने सुशोभीकरण करणे आणि प्रभागात अंतर्गत गटार बांधणे या 57 लाखांच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी नगरसेवक विनायक दीक्षित यांचे आभार व्यक्त केले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.